भिवंडी तालुक्यातील खारबावमध्ये आज उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले। निमित्त होते ते म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळ आयोजित खारबाव प्रीमियर लीग 2026च्या भव्य मैदानाचे लोकार्पण। खारबाव ग्रुप ग्रामपंचायत आणि गावातील प्रत्येक नागरिकाच्या अतोनात कष्टातून आणि सहकार्यातून हे अद्ययावत मैदान खेळाडूंसाठी सज्ज झाले आहे। गावच्या विकासात खेळाचे महत्त्व ओळखून तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे। गावकरी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने खांद्याला खांदा लावून हे स्वप्न सत्यात उतरवले आहे। या सोहळ्याप्रसंगी इंजिनियर ओम मुकादम आणि खारबावचे सरपंच महेंद्र पाटील व इतर मान्यवर यांनी मैदानाचे पूजन करून ते खेळाडूंसाठी खुले केले। यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले। इंजिनियर ओम मुकादम म्हणाले, नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व ग्रामस्थांनी दिलेले योगदान मोलाचे आहे। सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। खारबावसाठी आज मोठा भाग्याचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा सण आहे। हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज खारबाव गावामध्ये एक आनंद यात्रा निघाली गुढीपाडव्यानिमित्त आणि आज या ठिकाणी खारबावला एक जे ग्राउंड नव्हतं ते ग्राउंड आज पूर्ण झालं, तयार झालं। समस्त खारबावच्या ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील लोकांनी याला सहकार्य केला आणि आज या ग्राउंडची पूर्णता झाली, लोकार्पण झाला। तर मी समस्त ग्रामस्थांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो। आणि आज तसेच आमच्या गावची केपीएल स्पर्धा खारबाव प्रीमियर लीग याची आज सुरुवात झालेली आहे। आज कोणाची इथे नावं घेत नाही, कारण आजचा दिवस आमचा सर्वांचा आहे, खारबावकरांचा आहे। आणि आम्हाला सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी यात सहकार्य केलं। तळागाळातील क्रिकेटर प्रेमींनी, छोट्यातल्या छोट्या माणसांनी सहकार्य केलं। कमिटीचं अभिनंदन, या ग्राउंडच्या कमिटीचं अभिनंदन, IPLच्या कमिटीचं अभिनंदन, ग्रामस्थांचं अभिनंदन। नवे तर आज महिलांनी सुद्धा या सोहळ्याच्या साक्षीदार होऊन इथे उपस्थित लावली, त्या ताई, आई, भगिनींचं पण अभिनंदन। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा आजचा आमचा आनंददायी क्षण आहे खारबावकरांसाठी। या ग्राउंडवर आता खेळायला येण्यासाठी आम्ही तमाम भिवंडीवासियांना किंवा क्रिकेट प्रेमींना आमंत्रित करतो गावाच्या वतीने। आता तुम्ही या, खेळा। आणि आता खारबाव मध्ये गाव एकत्र आल्यावर, गाव लोक एकत्र आल्यावर काय घडू शकतं याचं एक ग्राउंड फार मोठं उदाहरण आहे। धन्यवाद। शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना। आज या ग्राउंड मध्ये असं बोलता येईल की 2010 पूर्वी आमची बावडी होती, त्या बावडीच्या वेळेला खूप मोठा संघर्ष होता। या सातबाऱ्याचा आम्हाला तपास लागत नव्हता। आम्ही 2 वेळेला या बावडीच्या माध्यमातून रमेश तळेच्या जागेमध्ये पाट्या लावल्या, परंतु ती जागा मालकीची असल्याने त्या पाट्या फेकण्यात आल्या। त्यानंतर आम्ही पुन्हा कैलास तळेच्या आईच्या नावाने सातबारा होता, त्याच्यात 2 वेळेला पाट्या लावल्या, तेव्हा पण त्या उघडून फेकून टाकल्या। नंतर 2015ला आमची बावडी संपली। आम्ही प्रस्ताव केला कलेक्टरला, गुढचरण जागा ही आम्हाला मिळावी। गुढचरण जागा मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आमची बावडी संपली काही कारणाने। 15 ते 20 या बावडीनी फॉलोअप केला त्या फाईलला कलेक्टरकडे। पुन्हा मग सरपंच मी 21ला झालो। 21ला सरपंच झाल्यानंतर जी फाईल आम्ही पुटअप करायला गेलो, पण कलेक्टरने डायरेक्ट पत्रव्यवहार केला तर ही जागा तुम्हाला देता येणार नाही। मग आम्ही गाव जरा संख्यात म्हणजे नाराज झालो का आपल्याला ही जागा मिळणार नाही, आता आपलं ग्राउंड होणार नाही, हे सगळे नाराज होऊन मग सगळा विचार केला। परंतु आम्ही गावाचे भाईदास काटे, तसेच बालचंद्र म्हात्रे, तसेच दुर्योधन काटे आणि माझे एक सहकारी यांना घेऊन आम्ही अभिमन्यू तरे, तसेच कैलास तरे, तसेच रोहिदास तरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आम्हाला गुढचरण जागा हवी आहे, ही तुमच्या कब्जात आहे, तुमचा एकीला नाव आहे, ही आम्हाला हवी आहे। त्यावेळी सांगितलं, बघा तुम्ही प्रत्येकाला कोर्टात गेले, या गेले, आम्ही कोणाला जुमावलो नाही, आम्ही कोर्टाला पण सामना केला, परंतु तुम्ही आमच्या घरी आले तर आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही, जेवढी लागेल तेवढी तुम्हाला जागा आम्ही सहकुशन देतो। त्याच वेळेला आम्ही त्यांना बोललो की आम्ही याचा काहीतरी तुम्हाला मोबत देणार, मोबत असं देणार की तुमच्या आई बाबाचं नाव किंवा ग्राउंड खेळपट्टी जो पण आहे तोपर्यंत
तो राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे भरपूर मनापासून आभार मानत आहोत. आणि असे दानशूर व्यक्ती गावाला असल्यानंतर गावाचा विकास हा सहज आणि सोपा होतोय. आणि कोणी पण सरपंच असू द्या, परंतु असे दाते माणसं जर आपली असली तर गावाचा विकास केला. आणि या प्रसंगी एवढंच होतो तर आज या गावांचा आनंद घेऊन पूर्ण माझा खारभाव केलंच आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. बस एवढंच बोलून धन्यवाद.